नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, आज आपण आपल्या मोबाईलमधून आधार कार्डला मोबाईल नंबर कसे लिंक करावे याची पूर्ण माहिती पाहणार आहोत। तर मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्र हो, आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन myAadhar.uidi.government.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। हे आधार कार्डची वेबसाईट आहे। तर आपण खाली जाऊन व्हेरीफाईड ईमेल आणि मोबाईल याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपला जे काही आधार कार्ड क्रमांक आहे ते या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर आहे ते इथे टाकायचं आहे। टाकल्यानंतर खाली कॅप्चर टाकायचे आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। मित्रो, माझा मोबाईल नंबर ऑलरेडी व्हेरीफाय असल्यामुळे याच्यावर काही दाखवत नाही। जर तुमचा नसेल तर याच्यावर तुम्हाला दाखवन। तर मित्र हो, पुन्हा याच्यावर चेक केल्यानंतर आपण डबल परत आपल्या गुगल क्रोमवर जाऊन नवीन टॅब उघडून येतं IBBP हे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक याची तुम्हाला इथं वेबसाईट दिसेल। तर या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंडियन पोस्टचा जे काही इंटरफेस आहे तुम्हाला इथं दिसेल। तर आपण पहिल्या स्टार्टलाच 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर याच्यात भरपूर काही ऑप्शन असतील। तर याच्यातून आपण खाली जाऊन कॉन्टॅक्ट यूजच्या खाली जाऊन सर्व्हिस रिक्वेस्ट याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं 2 ऑप्शन दिसतील, IPPB कस्टमर आणि नॉन IPPB कस्टमर। आपल्याला IPPB कस्टमरवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। तर आपण स्क्रॉल करायचं आहे, खाली जायचं आहे। खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार मोबाईल अपडेट इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही याच्या खाली दिलेला खाली जाऊन जे काही फॉर्म आहे हे फॉर्म पूर्णपणे भरायचं आहे, अचूकपणे। चला भरूया। फर्स्ट नंबरला नाव टाकायचे आहे, सेकंड नंबरला आपले जे काही सरनेम टाकायचे आहे, इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्या खाली इथं ईमेल ID ॲड्रेस टाकायचा आहे, जे काही ईमेल ID असेल ते। इथं जे काही आपला पत्ता आहे ते पत्ता टाकायचा आहे। इथेही पत्ता टाकायचा ज्या ठिकाणी आपला आधार कार्ड येईल त्या ठिकाणी। दोन्ही ठिकाणी एकच पत्ता टाका, म्हणजे ज्याकरता की आधार कार्ड त्याच पत्त्यावर तुमचे येईल। आणि इथं पिनकोड टाकायचा आहे, जे काही आपला पिनकोड असेल। टाकल्यानंतर खाली चूज इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर असे काही तुम्हाला गावाचे नाव दिसतील। इथं क्लिक करायचे कोणते एक आपल्या जवळच्या नजीकच्या। खाली तुम्हाला पूर्ण आपला डिस्ट्रिक्ट येऊन जाईल, आपला डिव्हिजन येऊन जाईल, सर्कल येऊन जाईल, स्टेट येऊन जाईल, पूर्ण काय येऊन जाईल। आणि इथं आधार नंबर लिंक मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। तर याच्यामध्ये टिक करायचं आहे आणि या ठिकाणी कॅप्चर टाकायचं, जे काही कॅप्चर आहे ते टाकल्यानंतर या सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर जे काय आपल्या आधार कार्डला आपला जो कोणता
मोबाईल नंबर आपण दिलेला आहे ते हा इथं व्हेरीफाय होऊन जाईल. 24 घंट्यामध्ये होईल किंवा 2-3 दिवस लागतील, मात्र व्हेरीफाय होऊन जाईल. मित्र हो, असा आहे आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रोसेस. मित्र व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील.